तोंड कुठं काढलं माहिती? धूळ नागिन. हा कोण आहे चिन्ह आहे का? धूळ नागिन आहे. हो का? एक्सपर्ट आहे तो. तेवढा व्हिडिओ दाखव रे. प्लास्टिकचं आहे ते बघ. पाहिजे का आला नाही आहे का गज? हा तेवढा गज आहे बघ. तिकडनं काढलं तोंड आले हात जप ना. तुमच्या पायाजवळ यस क्या बात आहे. थोडे झटके देत. कॅरी बॅग देऊ ती. ते भरणी पाहिजे मध्ये बादली टाकू का सध्या? भरणी हो शिक्षक तुमच्या हाताने द्या. मावशींना विचारा बरं तरी. मावशी भरणी जाता का? प्लास्टिकची भरणी रिकामी. तर विषारी का? त्याला बँडेड ड्रेसर म्हणतात. म्हणजे जे नाग सेम नागासारखा दिसतो हा पण बिनविषारी राहतो. बिनविषारी. सेम नागासारखा धूळ नागिन म्हणतात मराठीत. अच्छा धूळ नागिन. आहे का भरणी आहे ना? 2 मिनिटं. बरे झटका मारल्यावर त्याला जमत नाही काही करायला. नाही तसं काही नाही राहत. अच्छा हा घ्या सर घ्या. जमल का? हा ती चांगली. ते मारत नाही, ते सोडून देतात. झाकण लावून दे बरं. सर गमाल त्याला भोक्स पाडायला जाते तरी म्हणजे कायची किचन पडेल का? हा पडेल त्याला. मिळालं मावशी. संघाचं कार्यालय. दुकानात होतं मी हो ना. चालूच आहे सारखे. आता सध्या पाहिलं मी व्हिडिओ पाहिले भरपूर आता पावसाळ्यामुळे फेसबुकवर. आता विषारी जर असतं तर मग पाहिलं असतं. म्हणलं माझ्याकडे हात्यार चिमटा नाही काहीच नव्हतं आणलं ना. दुकानात असल्यामुळे बँडेड ड्रेसर मराठीमध्ये धूळ नागिन. अच्छा सेम नागासारखीच दिसते. हो फनाने हा फनाने गाडीत समजा. फनाने काढीत फक्त. तेवढंच. आता हे थोडं छोटं आहे ना त्याच्यामुळे ते सफेद बँड दिसतं का सफेद. अजून मोठा झाला का ते पूर्ण सेम नागासारखा दिसणार. ते बँड गायब होते. अजून थोडा छोटा असल्यामुळे ते हाय बँड. म्हणजे आपलं कातीन का? नाही हे पट्टीचे असतं ना अंगावर. वरून पण ते बिनविषारी जरी असला तरी माणूस काय घाबरून अटॅक येऊन जातो. आम्ही जाणार ते एक्सपर्ट आहे एकदम त्या विषयामध्ये. शिकले पण हे लहानपणीपासून छंद होता. आवड त्याच्यावर ट्रेनिंग असतं. विषारी चावला तर लगेच हॉस्पिटलला पळून जायचं. तुम्हाला धरताना भीती नाही वाटत का असं म्हणणं? नाही आता ती सवय लागली ना. ते माणूस तो बळजबरीने चावत. साप तुमची इथं जरी असलं विषारी त्याच्यावर जर हातपाय पडला तरच तुम्हाला चावणार आहे. तसं तो तुम्हाला चावणार नाही. तुम्ही किती दिवसापासून म्हणजे हे पकडता? लहानपणीपासून पकडतो. बरोबर. पण माहिती नव्हतं जास्त लोकांना. आता ते व्हिडिओ मुळे सगळीकडे व्हायरल. इकडे तलाठी पण
हा नंबर आहे माझ्याकडे. गुगलवर युट्यूबवर नाव टाकलं वैजापूर सर्पमित्र अमित आनंद लगेच किंवा आलं. वैजापूर सर्पमित्र. ते आम्ही एका गल्लीत राहायचो त्यामुळे आमची जुनी ओळख.